नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणला तर काय, तर आम्ही आज निघालो ट्रायपॉड घ्यायला। आणि त्या ट्रायपॉड घेण्यामागचा रिझन म्हणजे काय, तर तुम्ही आमचे छोटे कॉमेडीचे शॉर्ट्स बघितले असतील भरपूर। तर त्यामध्ये व्हायचं काय, ज्या टायमिंगला मम्मी आणि आम्ही दोघंच घरी असो आणि आम्हाला दोघांच्या सोबत सीन घ्यायचे असतील, तर त्यामध्ये प्रॉब्लेम काय व्हायचा की आम्हाला मोबाईल नाही का कुठे पण ठेवायला लागायचं। मग आम्ही डब्यावर वगैरे असं ऍडजस्ट करायचो, पण ते आता खूपच प्रॉब्लेम होतोय। त्यामुळे आम्ही एक नवीन ट्रायपॉड घेतोय त्यासाठी। तर मी ऑनलाईन सर्च केला आणि मला एक चांगला ट्रायपॉड सापडलाय। पण म्हणलं आता ऑनलाईन मागवायचं म्हणलं की मग परत त्या घरी यायला परत 3-4 दिवस जातील, त्यापेक्षा आपण ऑफलाईन स्टोअर मध्ये इथं पिंपरीमध्ये भेटून जाईल। तर तिथं आम्ही बघायला चाललोय की आम्हाला भेटतोय का तोच ऑनलाईन जो मी काय म्हणता येईल जो शोधून ठेवलाय तो तिथं भेटतोय का। तर चला जाऊया ट्रायपॉड घ्यायला, लेट्स गो। तर आपली धन्नो बघा इथं लागलेली आहे, तिला चालू करूया। चालू करत असते काय म्हणते बघा, टंकी खाली आहे। टंकी खाली आहे म्हणलं आता आपल्याला त्यात पेट्रोल भरावं लागणार, पण पहिल्यांदा घातली पेट्रोल पंपावर। पेट्रोल भरलं, आता निघाली आपली धन्नो। तर फायनली मित्रांनो आपण पिंपरीत पोहोचलोय। तर इथं दुकानं दिसत होती आणि त्यात त्यांनी बाहेर डिस्प्लेला पण ट्रायपॉड ठेवलेले, पण जो मी ट्रायपॉड सिलेक्ट केलता ऑनलाईन तो काही इथं कोणत्याच दुकानात भेटलाच नाही। चालता चालता आम्हाला पहिलवान दिसला रस्त्यातच, तो रस्त्याच्या मधोमधच उभा आहे, मागणं गाड्या येते ते, पण त्याला काही कोणाचं घेणं देणंच नाही, तो मध्येच रस्ता अडवून उभा राहिलाय। काय बोलायचं याला। आम्ही पिंपरीत गेलो ट्रायपॉड घ्यायला, पण आम्हाला समजलं की जस्ट तिथून आता संत तुकाराम महाराजांची पालखी गेली आहे, पण त्या पालखीच्या मागे पण अजून एक पालखी आहे। तर चला आपण त्या पालखीचं दर्शन करूया। पालखीचं दर्शन करून आता आपण निघालो परत घरी। तर मित्रांनो जस्ट घरी पोहोचलो। आपण गेलतो ट्रायपॉड घ्यायला पिंपरीमध्ये, पण जो आपल्याला ट्रायपॉड पाहिजे होता तो काही भेटलाच नाही। आम्ही भरपूर दुकानं फिरलो, पण जो पाहिजे होता तो तर नव्हताच, त्यामुळे काही घेतला नाही। तर आता शेवटी ठरवलं की आता आपण ऑनलाईनच घेऊ। तर मी ऑनलाईन मागवल्यानंतर जेव्हा तो येईल मी तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवतो की मी कोणता म्हणत होतो आणि आपण कोणता घेतोय ते। तर आजच्या पुरतं एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। धन्यवाद, बाय बाय।